छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। तर आता वाजलेले आहेत 7 आणि आम्ही आता चाललेलो आहोत श्री दुर्गेश्वर रायगडावरती जायला। भेटू तुम्हाला मधल्या रस्त्यात। गणपती बाप्पा मोरया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। नागोठण्याला थांबलोत आम्ही। कसं लागतंय? एक नंबर। सानिका काय आले? कुठशी? कसली फास येते बाबा, दिसाची पण नाही वाटत। कसली फास आहे, कमीत कमी 4-5 दिवस लागतील वाटतं पोचायला। आता पोहोचलेलो आम्ही 27 किलोमीटर आहे। बरोबर नाही इकडेच ना? बरोबर। एकच गाडी जायला असं रोड आहे। करवंद आले, चल खायला जाऊ। काजू पण आले, आंब्यांचे झाड। किती टाइम लागेल दादा? अजून 10 मिनिटात पोहोचू। इथून हा रोड मस्त आहे। इकडे घर खूप सुंदर आहेत। बोला। इकडे घर खूप सुंदर आहेत। कसले वलन आहेत। आंबे घाटे। सानिका धरून बसले। मला वाटलं आम्ही आलोत, पण काही रोडच खपत नाही। फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता किती मोठा डोंगर आहे। आमच्या गाडीचा मालक किती उंच डोंगर आहेत। चला आता आम्ही जायला सुरुवात करतोय। आता आम्ही चालायची सुरुवात केलेली आहे। इथून वाट आहे, इथून जायचं आहे चालत। माकडाची फॅमिली बसले तिकडे पण आहेत। तो टकमकटोक आहे आणि इथून एंट्री आहे। ही पहिली पायरी। इथं आधीच एवढं चाललं आणि दमलो बेकार। महाराजांची पहिली पायरीला नमस्कार करून आम्ही आता चालायची सुरुवात केलेली आहे। उतरतात आणि आम्ही चढतो। लय वाईट वाटतंय, एवढं ऊन खायचतो सर। दमलो शपथ, 1% पण नाही चढलो अजून। इथंच दमलो, नंतर पुढे जाऊ। एवढं भारी दिसतंय ना, जे डोल्यान दिसतंय ते फोन मध्ये दिसणार नाही। एवढा सुंदर निसर्ग आहे। चढणारा माणूस 5-5 मिनिटाला थांबतोय। चला 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 आता चला चला। हो बघू लेला माणूस। चला चला। नॉन स्टॉप। किती वेळा ऐकला हा शब्द मी, नॉन स्टॉप। चला पकडला।
किती दमताय तू? तुमच्या म्हणून आम्हाला लागतंय ना, गेलो असतो आम्ही एवढ्याला नॉनस्टॉप. काय बोलताय? मग खरंच महाराजांच्या काळात ते कसं चढत असतील, खूप एनर्जी लागत असेल त्यांना. तर आम्ही दमलो, काहीच चाललो ना, आम्ही 10% पण चाललो ना अजून, तरी 50 वेळा बसून झाला आमचा. स्वतः या म्हणते तुम्ही कुठल्याही गडावर जाल, तुम्ही जे काही पाठी नेल, पाण्याच्या बॉटल्स, काय चिप्स वगैरे, त्यांच्या पुढे तुम्ही तुमच्या बॅगेत परत घेऊन जा. अशी घाण ही चांगली वाटत नाही बघायला, जाम घाण आहे. खातात नाही इथंच टाकतात. ती कृपया तुम्ही घेऊन जा. बघा तुम्हाला दिसत नसेल, जवळपास 100 बाटल्या पडल्या असतील इथं. ते घेऊन जायचं जा तुम्ही. चांगलं वाटत नाही ते बघायला सुद्धा आपल्याला. त्या दोघे अजून खाली थांबलेत, खाली आहेत. साक्षी दिलदार माणूस. ये तो बोलते मला पण. ओ वाव, काय नाही झालं. हे मला देऊ दे. दे दे. भारी आहे, सुंदर अशी वाट आहे. एकदम शांत वाटतंय. चढताना आधी ऊन लागला, पण इथेशी मस्त सावली वाटते, मग काही वाटत नाही एवढं चढताना. बरं वाटतंय. बघा किती उंच डोंगर आहे. आणि ही चालल्यात आता पुढं. साक्षी आता कितीपर्यंत दमलीस? चालतंय रुपये आता. जाम दमलो, बेकार. अर्धा आलो. त्या टोकावर जायचं आम्हाला, टकमक टोक. अरे खालून एक फोटो काढतो. किती दमलास? चला हा चला. मेन दरवाजाच्या इथं आलेलो आम्ही आता. जवळपास 3 तासांनी पोचलो आम्ही इथं. अजून आत चिकार आहे भरपूर, चालायचं आहे. मेन दरवाजा खूप डोके लावून हा दरवाजा असा बांधलेला आहे. तोफ आहे ते. एवढा भारी वाटतंय ना, जामच. जाम खोले, तुला कसं दाखवतं समजायचं नाही. जाम खोले. अजून रास चढायचा बाकी, रास. किती बारीक पोरांना पण आवड आहे. सहल आले त्यांची. कुठले होत रे तुम्ही? एक नंबर, जाम भारी. ही हत्ती तलावाची माहिती आहे? हा हत्ती तलाव आहे. पाणी नाही त्याच्यात सध्या, आटलेलं आहे. ही किल्ल्याची मागची बघ. आपण माहिती सांगतात थोडे. पण येताना आपण समोर तलाव पाहिला. या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव. आपल्या राजाने जो मी आता दाखवला. हत्ती मोठे झाले तर गडावरती येऊ शकत नाही, म्हणून हत्तींची लहान छोटी पिल्ला असताना पालखीमध्ये बसवली आणि गडावरती आणली. गडावरती त्यांचं पालन पोषण केलं आणि त्या हत्तींना लागणारा पाण्याचा पुरवठा या तलाव मधून केला जायचा, म्हणून त्या तलावाचं नाव हत्ती तलाव. सगळे ऐकवले असते, रायगडावरती पण आम्ही एवढा टाइम नाही आमच्याकडे. आम्हालाच वेळ झालाय, उशीर झालाय. इथे आई मातेचं मंदिर आहे. आईचं मंदिर आहे इथे. आत्ताच आम्ही पाया पडलो आणि आता आम्ही पुढे चाललो. हा आहे होळीचा माल. इथे होळी पेटवली जायची.
त्या कालीत. आणि त्याच्यामधून जो नारळ काढेल त्याला एक सोन्याचा कडा द्यायचा. थोडी थोडी त्याला सुद्धा माहिती आहे. थोडी नाही बरीच आहे. बरीच माहिती आहे त्याला, तो सांगतोय. इथे गाईड सुद्धा आहेत. आता आम्ही इथे महाराजांचे दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. एक ट्रिप आलेली आहे. इथं अजून छोटी मुलं आहेत. खरंच खूप भारी. बाजारपेठ आहे या समोर. आता आम्ही जाऊ तिकडे सुद्धा बघायला. आता आम्ही आधी महाराजांचं दर्शन घेऊ. एवढं भारी वाटतंय ना बघून, शपथ जाम भारी. सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बोला पुण्यलोक शिवा छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. नंतर आपल्या राजाला हातीवरती घेऊन हा राजे बसायचे आणि इथे त्यांची प्रजा बसायची. बघा तुम्ही जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा जर का इंडिया गेट पाहिलात ना, तर इंडिया गेटचं प्रतीक याला नगारखाना म्हणतात. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला जी लोकं आली ना, सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. बोल होता हा. राजमुद्रा होऊन नाणी बनवल्या जात होत्या. राजमुद्रा असे लिहिले जात होत्या. समोर बघा, आता आपले नोटा असतात कॉईन, त्याच्यावर लिहिलं जातं सत्यमेव जयते. मात्र पूर्वीच्या नोटा कॉईन्स मध्ये त्याच्यावर राजमुद्रा लिहिली जात होती. प्रतीप चंद्र लेखे व वर्धविष्णू वंदिता शाह सुनो शिवशाह मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो, प्रतीप येतचा चंद्र जसा कलीने वाढत जातो, तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे भोसले यांचा हिंदवी स्वराज्य दिवसांदिवस वाढला जात होता. त्याला टक्सर म्हणतात. हे बाटप राजांचं पूर्वीचं ह्या पाण्याच्या टाक्या संपूर्ण महाराजांचा राजवाडा पूर्वी 2 मजली होता. आता आपण पाठीमागे राणीमल मंत्रालय बघायला पाठीमागे जाऊया. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तुम्ही पुढे जा. रोपवे प्रकल्पाने जरी लोक गडावरती आली तर त्यांना 128 पायऱ्या चढून मालिकेला द्यावं लागतं. 96 मध्ये रोपवे प्रकल्प बनवला. 26 वर्षांनी केल्याची बॅक साईड आहे. समोरचा दरवाजा पाहतो, मीना दरवाजा. मीना म्हणजे डोली. लग्नामध्ये दुल्हन असते बघा. मीना पालखी 2 प्रकार आहेत. किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला मीना दरवाजा होता, फ्रंट बाजूला पलीकडे पालखी दरवाजा. समोरचा दरवाजा पालखी पुरुषांसाठी होती, मीना स्त्रियांसाठी होता. महाराजांच्या राण्या राज्य घराण्यातील स्त्रिया सकाळी सायंकाळी सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी मेण्यात बसून त्या गेट मधून येण्या जाण्या करायच्या. त्याला मीना गेट म्हटलं. दादा, त्या मीना गेट पासून पलीकडे पालखी गेट आहे. या 2 गेटच्या मध्यंतरात आपण ही जी आडवी भिंत पाहतो, या भिंतीच्या आतमध्ये एकाला एक लागून एक लाईन मध्ये 6 राण्यांचे 6 मान असतात. आपल्या राजेशिव छत्रपतींच्या 8 राण्या होत्या. नाव बघा, सईबाई, सोयराबाई, सुगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुत्राबाई, सत्वारबाई. प्रश्न पडतो, राजाने 8 राण्या आपल्या आवडीसाठी केल्या होत्या की काय? तर राजाने 8 राण्या आवडीसाठी केल्या नव्हत्या. आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं. आपलं हिंदवी स्वराज्य वाढवावं, स्वैर संबंध वाढवावं म्हणून महाराजांनी 8 गावातील नामवंत सरदारांच्या पोरीशी लग्न केली. त्यापैकी गडावर इथे 6 राण्या राहत होत्या. बाकीच्या 2 राण्या, एक राणी पुताबाई पाचडला जिजामातांच्या सेवेला राहत होत्या. पट राणी सईबाई. छत्रपती संभाजी महाराज लहान 2 वर्षाचे असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं. दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे, सईबाईने अखेरपर्यंत रायगड पाहिला नाही. रायगडावर इथे 6 राण्या होत्या. आतील एका राणीचा 1 महल, एकाला एक लागून 6 राण्यांचे 6 महल बघायला भेटतात. हा धान्याचा कोठार आहे. इथे धान्याचे कोठार आहेत. खूप खोल आहे. तरी पण याच्यामध्ये सुद्धा काही लोकांनी बाटल्या टाकलेल्या आहेत. रायगडाची स्थापना करायला 14 वर्ष गेले आणि जवळपास 12 दिवस रायगड हा जलत होता. त्याच्यामुळे ही आता अवस्था झालेली रायगडाची. ही गुप्त खोली आहे. याच्या खाली गुप्त खोली जागा. त्या खिडक्या आहेत ना, त्यामधून पहारेकरी लक्ष ठेवत असायचे. हा तला आहे. हा बाजारपेठ आहे.
इथे डावीकडे 21 आणि उजवीकडे 22 असे कक्ष आहेत. पूर्वीच्या काली इथे बाजारपेठ भरला जात होता. आता आम्ही टकमक टोकाकडे चाललेलो आहोत. आता सध्या बाजारपेठामध्ये आहोत आम्ही. आता चाललो टकमक टोकाकडे. ती विश्रांती घ्यायला बसलेलो आहोत. मी नाही मला नको का ग? नको का? का? छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केलेला हा किल्ला आहे. दख्खन पठारावरील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे रायगड. आता मी जगदीश्वर मंदिराकडे आलेलो आहोत. हा शिलालेख आहे. जगदीश्वर मंदिराची ही रचना काही कारणास्तव अशी बांधलेली आहे. नंदी महाराज आहेत आणि हा मंदिराची एंट्री आहे ही. हे मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. तिथे समोर टकमक टोक आहे. अजिबात जायची हिंमत ना आमची. सगळी दमल्यात. आता आम्ही सरळ खाली चाललेलो आहेत. इथनच बघतोय. फायनली आम्ही आता निघालेलो आहोत खाली उतरायला. आता व्हिडिओ वगैरे काय नाही काढायची. आता सरळ खाली उतरल्यावर भेटू. कारण की दमलो आम्ही खूप जाम. आणि चार्जिंग पण नाही आमच्याकडे. जाम दमलो. येतो जाम दमला. 2 hours later. लय जोरात भांडण झाले इथं. जमिनीवरची चालू आहे वाटतं. ती बघा लय जोरात आहे. लय आवाज किचकिच. जमिनीवरचीच भांडणं चालू आहेत त्यांची 100%. आता आम्ही उतरलो. आलो खाली आलो आम्ही. ती पहिली पायडी जिथं आम्ही दर्शन घेऊन वरती चढलो. आणि आता उतरतोय. एवढं दमलो ना एवढं. उतरताना सगळं ते वाटवलं. सगळं याला पण सगळं ते वाटवलं. आता जाताना आम्ही पायडीचं दर्शन घेऊ. आमचे भाग्य आम्हाला रायगड बघायला भेटला. दीड तासाने आम्ही खाली उतरलेलो आहोत. जाम दमलो. आता गाडीत बसणार. 1.5 तास लागले. एक पण येताना व्हिडिओ काढली नाही कारण की फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. आता आम्ही चाललो. गाडी पार्किंग केले खाली. तिथे चालत जाणार. आता आम्ही गाडी जवळ पोचलो. कसा वाटला? एकदम मस्त. जाम भारी वाटला. खूप छान. स्वर्ग बघून आलो. खरंच तुम्ही पण एकदा येऊन बघा. जाम भारी. भेट द्या रायगडाला नक्कीच. आवर्जून. एक नंबर एक्सपिरियन्स होता. रोपवेने नाही चालत. आणि आमचा तर फर्स्ट टाइम होता. आम्ही फर्स्ट टाइम आलेलो आणि जाम भारी वाटला. चालत गेलो चालत आलो. जाम मजा आली. रोपवेने जाऊन काय फायदा नाही. चालतच जा आणि चालतच. हा. शिवाजी महाराज की चला आता आम्ही घाट उतरतोय. आमचा रायगड बघून झालेला आहे. आता भेटू खाली गेल्यावर सरळ. तर सनसेट आहे बघायला भेटलाय. पलवीला पोचला आत्ताशी. 3 hours later. 9 वाजलं आणि आम्ही जेवायला आलेलो. मेन माणूसच नाही गायब आहे. मॅच जिंकली. बेकार. रुपयाकडनं पार्टी आहे आज. आता जेवणार आणि मग गाडीत बसणार आणि घरी जाणार आणि डायरेक्ट झोपणार. लय आमच्या इथे जेवून झालेले आहेत आणि आता आम्ही घरी जाणार. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा
आणि कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय.